त्या मुलांना नक्की भेटा. शूटिंग करता चालतो आहे की चालतो मग आता वापस रिटर्न कुठे घरी की येईल आहे. अरे बुलेट आणली आपण आता चालले तर चालना पुरा. चाल रे भाऊ चाल ना पटकन टाइमपास कर चालले मग मी लाडा मंदिरावर भेटलो रे पाचाय हो पुढे पायरी तू काही चालू आलाय ना एवढा उन्हाचा आणलाय तो ना मला. चाले बोलत फायनली मित्रांनो आपण पोचलोय आपल्या डेस्टिनेशनला. पुरातन काळाचं कपिलेश्वर मंदिर. मंदिराचे मुख्य द्वार. तर आपल्या भुसावळ तालुक्यात विल्हाळा गावात हे पुरातन मंदिर खरंच लय एकदम आपण म्हणतो अंडररेटेड. हां खरंच अंडररेटेड आहे. पुरातन काळातील आहे पण लोकांना याची कल्पना बिलकुल नाही आहे. कपिलेश्वर मंदिर विल्हाळे तालुका भुसावळ असं हे ठिकाण. नक्कीच लोकांना याची काहीच कल्पना नाही आहे पण तुम्ही नक्षीकाम बघितलं आहे खरंच सुंदर आहे. फक्त जे वरचा जो कळस आहे मंदिराचा तो तुटलेला आहे पण खालचं जे नक्षीकाम आहे ते अजूनही आहे. बेल घंटा बघू शकता किती मोठी. कलर दिला आहे फक्त पण मूर्ती जुनीच आहे. लाव टॉर्च लाव. वरती दाखव. वरती बीच खूप सुंदर मूर्ती आहे. लाईट बघा ही जे हे नक्षीकाम आहे. इकडे राहुल मंदिरातली लाईट गेली मित्रांनो. खाली दाखव राहुल. इकडे हे दाखव पिंड. तर मित्रांनो माफी असावी इथे लाईट गेली आहे पण खरंच आता उद्या तर महाशिवरात्री आहे. व्हिडिओ आपला लेट येऊ शकतो पण खरंच येण्यायोग्य आहे. येऊ शकतं. विल्हाळा गावातील आपलं हे मंदिर नक्कीच भेट द्या. पुरातन काळातलं प्राचीन मंदिर आहे महादेव कपिलेश्वर. तर लोकांनी बरंच काही सांभाळायचा प्रयत्न केला आहे बघू शकता मंदिराला. पण इथं पर्यटकांची गरज आहे असं मला वाटतं कारण की अंडररेटेड आहे. कारण की प्राचीन मंदिर आहे. व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. लोकांनी थोडंसं म्हणजे पर्यटन
स्थळ असं बनलं पाहिजे. गरज आहे या गोष्टीला. आपण सर्व गोष्टींना सांभाळतो, ही खरी संपत्ती आहे आपल्या देशाची. कारण की आपला इतिहास आहे. आणि हे जे नक्षीकाम आहे सध्याच्या काळामध्ये, आपण नक्षीकाम असं कुणी करत नाही. आपली जी पुढची येणारी पिढी त्यांना तर हे दिसणारच नाही. तर त्यांना आपलं काही अस्तित्व, आपलं काय होतं त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. मंदिर म्हणजे जे आतमध्ये जी पिंड आहे की नाही ते अशी चौकोनी आहे. म्हणजे मी पहिल्यांदा बघितली श्रीयंत्रावर. ते जो चौरस आहे ना तर ते उमा देवी आहे. अच्छा आणि वरचे जे पीठिका आहे ते शिवजी आहे. अच्छा श्रीयंत्रावर श्रीयंत्र येते. हा का. आणि याचं म्हणजे इतिहास किती, म्हणजे कोणत्या सालातलं वगैरे असं म्हणजे ऐकून आहे बरं. आपल्याला परफेक्ट माहिती नाही. 11व्या शतकातला असं ऐकून. यादवकालीन मंदिर एवढं नाही ते आहे कारण सनावडी टाकलेली नाही. आणि टाकेला शीन मोगलकालीन बारीत होता त्यावेळेला तोडफोड झाली आहे बरोबर बरोबर. त्याच्यामुळे ते सणावळीचं काही दिसत नाही. याला काही दुर्बिणीनं बारीक पाहिलं कुठेतरी दगड असलं काही. आणि बिना सिमेंट बिना रेतीनं ते नुसते दगड त्यांनी पॅक करेल आहे. ते कळतेच आहे ना. नाही ते पुरातन आहे, ते कळतच आहे. पुरातन आहे ना. आज एक मुलगा येऊन गेला अगोदरच नशिराबादचा. त्याने व्हिडिओ नेला आहे. अशी माहिती सांगली त्याला 10-12 वाक्य. बऱ्याच वेळा माहिती नेली न्यूजवाल्यानं त्यानं. पण आता तो जीर्णोद्धार व्हायला पाहिजे. बरोबर आहे. नाही लोकांना माहिती पडल्याशिवाय होणार नाही. ते जे मधले पिलर आहे ना आता ते गळतो तर त्या दगडाचं आता मातीत रूपांतर व्हायला लागलं. मी आज त्याच्या याच्यावरती बोलले असं बी की धार्मिक क्षेत्र असून शासन याकडे लक्ष देत नाही. याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. नाहीतर मग येणाऱ्या पिढीला या मंदिराचा इतिहास काहीच कळणार नाही. कसं होतं काय होतं असं. आपल्या आणि वेल्हाळ्याचं म्हणजे हे इतिहास आहे या गावाचा. इथे म्हटलं वैशिष्ट्य असं आहे ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. आरतीमध्ये उल्लेख येतो. बरोबर. म्हणजे ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा म्हणजे पार्वती सहित शंकरजी ह्या पिंडीमध्ये. आणि श्रीयंत्र म्हटलं म्हणजे लक्ष्मी नारायणाचा बी वास आहे. 2 आहे समजा जोड्या, लक्ष्मी नारायण आणि शिव पार्वती. कारण की पिंड ते म्हणजे पहिल्यांदा बघितले ना मी अशी चौकोनी पिंड. म्हटलं म्हणजे लक्ष्मी यंत्र आहे ते. लक्ष्मी नारायण. आणि कोणी पुजारीनी दादा सगळं साहित्य येतं. आपण जायचं ना देवाची पूजा करायची. काहीच लागत नाही आपल्याला. सगळं येतं बिलकुल ऑटोमॅटिक येतं. बरोबर आहे. भरपूर लोक दान देतात. आता कालदी चांगला सोहळा राहील. उद्या राहील. कालदी शिवरात्री भरपूर पातेले साबुदाणा रात्र 4 कालदी 8 संध्याकाळच्या 8 पासून जागे झाला. आणि त्याला असं भासताय तर तो म्हणे की बाबा म्हणे असे बोलता मी विल्हाळ पुणे सोडून म्हणे काही बघितलं नाही. अरे ये म्हणे तू भुसावळ तालुका तुला बरोबर मार्गदर्शन होईल म्हणे आणि तू बरोबर येशील म्हणे. मग त्यानं नवरात्रीमध्ये आले ते 3-4 लोक. नवरात्र होते का रे बिजू? नाही रे दादा त्याच्या अगोदर त्यानं काय केलं आलते तर तो काढलेला रवा आणलता गव्हाचा. आणि मग म्हणत की आम्हाला खीर बनवायला काही चूल वगैरे मांडून देता का. मग त्यावेळेला मला वाटतं यशवंत सीतारामची बायको मरेल होती. महाडी म्हणे आम्हाला मरेल होतं यायले 6-7 दिवस राहिले 5-7 दिवस राहिले. हा मग
म्हटलं का दादा, म्हटलं आम्ही शिवाची पूजा करतो. मी ना आताच म्हटलं आंघोळ केली न पाणी भरलं आणि महिलांच्या हातचं कधी तुम्हाला चालत असलं तर आम्ही गॅसवरती बनवून देतो. मग तो बोलला मग म्हणे आई तुमचं असं सोडवं लक्षात आलं. म्हटलं आम्ही बाईचं पण 4 दिवस आम्ही तिला बाहेर ठेवतो. म्हटलं दादा मी स्वयंपाक करते म्हटलं 4 दिवस आणि तसं काहीच नाही म्हटलं. मग म्हणे बनवून द्या. मग ते गव्हाची खीर, थोडसा भात, मुगाच्या डाळचं वरण असं बनवलं आम्ही ना. आणि मग त्यानं देवाले सगळी पूजा आणली होती. त्या मुलानं सगळी बारी त्याचं लग्न नाही होऊ देत आहे शिवजी. अच्छा. मग चांगला नोकर आहे तर तो आता हैदराबाद अच्छा. स्वप्न म्हणजे स्वप्न वगैरे पडते त्याले म्हणजे असं काहीतरी जाणं म्हणजे तो जाणतो पूर्वी कसं होतं काय होतं असं त्याले सगळं समजतं. मागच्या जन्माचं त्याला पूर्ण मागच्या जन्म करतो किंवा मागच्या जन्मात काय करत होतो आता सांगतो की ते मागच्या जन्माचे जे पुजारीनं त्याची पत्नी होती तर त्यांना मारून टाकेलाय म्हणे ते याच गावात जन्माला येईल असं. आणि त्यांचे जसे मरताना कपडे होते एरियाचा राजा होता तो पहिले धनाकरता मारून टाकले. मग त्याचे तपकिरी रंगाचे कपडे होते तर एक साप तपकिरी रंगाचा आहे आणि त्या स्त्रीचे आपले द्राक्ष रंगाचे या कोड्या कोड्या पानासारखे कपडे असतील ना तर एक जनावर त्या रंगाचा आहे. हा 2 दिसतात ते. आपल्याला शासन कुठे बी जागा देईन बेटा देऊन टाकू मंदिरासाठी आपली जागा. हे घर आहे रे दादा आमचं. अरे शासनाने जर इथे बांधलं किंवा कोणी राहण्यासाठी गेस्ट हाऊस वगैरे काय पण मग ते एक तर काही बांधू शकतील प्रवाशांसाठी. मग ते कसं अंदाज आहे ना की मंदिराच्या आसपासचे जाऊ शकेल. मोठं जीर्णोद्धार झाला. आता आम्ही तर आमच्याकडे पेपर गिपर काही नसतो दादा पण कोणी म्हणतं की या गिरीश महाजनने 8 कोटीचं माहिती टाकलं होतं ना मंदिराचा तर ते नमोतीर्थ क्षेत्र म्हणून मंदिराचं केंद्र सरकारने ताब्यात घेतलं. 8 कोटी रुपयामध्ये बरंच येऊन मग आपण काय म्हणतो ही आमची जागा घ्या आम्हाला कुठे पण बांधून द्या. ह्या विटा आणि सण पडल्या मग आम्ही हे दिसतो ना तो बी आमचाच आहे पण असंच की जेवढा उपाय आम्ही बांधलं. ही काही मूर्त्या आहेत जे मंदिरापासून बहुतेक खंडित झाल्यात. ते गावकऱ्यांनी व्यवस्थित सांभाळून ठेवलं आणि ही पुरातन काळातली जे आहे विहीर ही पण त्याच काळातली 11व्या शतकातली. मंदिराच्या या बाजूने एक खोलेश्वर म्हणून इकडनं जायचं का इथनं असं जाऊ का असं. इथे छोट्या मूर्त्या आहेत. खोलेश्वर मंदिर हे खोलेश्वर मंदिर आहे. अरे वा जायच्या पायऱ्या पण आहे. बघा मित्रांनो थोडं खाली जावं लागतं. ही पिंड अशी
हा टोके असे नाव आहे. तुम्ही तेजमल कोण मी बी यो 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 नाही हॅलो ठेवरे तेजमल ठोकेल नंतर लावतो ना फोन. तेजमल ठोके वरणगाव तेजमल तेजमल ठोके त्यालाच त्याला उंच पोरगा असा एवढा उंच उंच असा पोरगा एवढा आहे. एवढा पोर आहे. थांब त्याचा फोटो हा हा तो बावळ्या हे घे रे ते त्याला टाकू रे शूटिंग पाय म्हणा पोर काय बावळ्या किती या शूटिंग करतात रेडी हे नाही करा भाऊ युट्यूब वर कोण आले ये नाच लढ्यात आले त्या मुलांना नक्की भेटा गजब बेइज्जती है. अरे व्हिडिओ मध्ये युट्यूब वर पाहशील अरे गुगल वर येशील गुगल त्याला काय माहिती गुगल म्हणा रे भाऊ लाईक करा शेअर करा म्हणा लाईक करा शेअर करा कमेंट करा थांब रे थांब सोबत या सोबत लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा घंटा वाजवायला लाईक करा कमेंट करा शेअर करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा घंटा वाजवायला विसरू नका. मोठ्यान बोल जरा घंटा वाजवायला विसरू नका. झाली आज आपण चाललोय विल्लाळे एक महादेवचं पुरातन मंदिर आहे. आपण शूटिंग करताना हा भाऊ ते कॅमेराची लेन्स पुशी घेत जा जाऊ. अरे अहो भाऊ तेच चालू आहे का सकाळी गंध्या गंधा काय गंध्या खराब आहे सांग. आपल्याला आज जायचं कोणतं आहे रे? कल्पेश्वर काय ट्रायल आहे आपला बोल महादेव मंदिर विल्लाळा विल्लाळ्याचे पुरातन काय महादेव मंदिर बस ओके ओके